एक सेकंड. Yeah, recording झालं. This meeting is recorded. Hare Krishna. Thank you. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. मला सगळे मला ऐकू शकता व्यवस्थित? आवाज ठीक आहे का? ते वाढवायचं? क्लिअर आहे प्रभू. क्लिअर आहे ना? हा, कारण मागे कोणाला विचारलं नाही आणि कोणी सांगितलं नाही आणि आवाज एकदम कमी होता. ठीक आहे. सगळ्यांचं स्वागत आणि नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. तुमचं हे वर्ष अधिक फोकस राहावं, निरोगी राहावं आणि तुमची भक्तीमध्ये श्रद्धा वाढावी आणि तुम्ही दुसऱ्यांना पण इन्स्पिरेशन द्यावं, अशा सगळ्या शुभेच्छा माझ्याकडनं तुम्हाला. आणि त्याचबरोबर आपण तिसऱ्या स्कंदाचा आता हा दुसरा भाग बघणार. म्हणजे दुसरा भाग म्हणजे आपण बघतो की या 33 अध्याय आहेत. 33 अध्यायामधले आता मेन 16 अध्याय झालेले. आता हा 17 अध्यायापासून आपण बघणार आहोत की सर्वप्रथम जे लीला अवतार सुरू होतात. म्हणजे लीला अवतार भगवंतांचे आता कशा प्रकारे विविध प्रकारे भगवंत भक्तांना वाचवण्यासाठी येणार आहेत किंवा विविध प्रकारचे अद्भुत लीला करण्यासाठी ते येणार आहेत. तर अध्याय 17वा हा जो आहे, इथून आपल्याला सर्वप्रथम वराहदेव यांचं कसं काय अवतरण झालं याबद्दल माहिती मिळते. त्याचं शीर्षक आहे दिग्विजय हिरण्याक्ष. तर हिरण्याक्ष हा कोणी नसून कोण आहे तर जय विजय हेच हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष म्हणून येतात. तर मैत्रेय म्हणतात आहे, निशम्यात्मा भुवगीतम कारणम शंचोज्झिता ततः सर्वे निवर्तन्त त्रिदिवाय दिवोकसः. तर ब्रह्मदेवांनी देवतांनी पहिले प्रश्न विचारला होता की हा अंधकार काय आहे सांगा. तर त्याचं कारण स्पष्ट केली. जशा प्रकारे चतुष्कुमार हे वैकुंठात गेले होते. वैकुंठात जाऊन त्यांनी जय विजय या त्यांच्या द्वारपालांचा, विष्णुदेवांच्या जे द्वारपाल त्यांना त्या द्वारपालांनी त्यांना 7व्या दारावर अडकवलं, जसे थांबवलं आणि त्यामुळे त्यांनी त्यांना शाप दिला आणि ते शापित होऊन आता राक्षस म्हणून इथे जन्माला आले. हे सगळे कारण स्पष्ट केल्यानंतर आणि आता भगवंत स्वतः येऊन तुम्हाला तिथून वाचवणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त वाट बघा, हे आपण मागे 16 अध्यायामध्ये बघितलं. तर हे कारण ऐकल्यानंतर सर्व जे देवतागण आहे हे भयमुक्त झाले फॉर टाइम बिंग आणि त्यानंतर सर्व आपापल्या ग्रहलोकी परत येतात. तर विचार करायचा प्रश्न आहे की देवता आहेत पण तरी भय आहे. म्हणून म्हटलं की आपण बघतो की जर्नी ऑफ सेल्फ डिस्कवरी मध्ये आपण काय बघतो की असे काय आहेत जे सर्वांना कॉमन आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुन किंवा जरा व्याधी, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या सगळ्यांना काय कॉमन आहे ते कोणी त्याला अपवाद नाहीये. तर देवतागण हे आपल्यापेक्षा कित्येक पटीने एकदम व्यवस्थित आहेत. लक्षात आपल्यासारख्या अशा या भूलोकात त्यांना राहावं लागत नाही. अमाप प्रमाणात ऐश्वर्य आहे, सुख आहे त्यांना, तरी भय मात्र आहे. ठीक आहे. त्यामुळे इथे दिसलंय की ते भय होतं म्हणून आता थोडा काळ भयमुक्त झालेलं आहे. पण याच अध्यायात परत ते भयभीत होतील.
परत तर प्रभुपाद तात्पर्यात लिहितात की कशा प्रकारे देवता आणि सामान्य मनुष्यांमध्ये काय फरक आहे, हा लक्षात घ्या. खूप चांगला प्रश्न आहे की संकटामध्ये देवता काय करतात, अधिकारी व्यक्तीकडे जातात, ब्रह्मदेवांकडे जातात की काय करायचं सांगा. ही समस्या कशी काय सॉल्व्ह करता येईल. आणि पृथ्वीवरील आपण रहिवासी काय करतो, त्याच अधिकाऱ्यांवर प्रश्न संशय क्रिएट करतो की तुम्ही आहे ना अधिकारी, काय प्रॉब्लेम. बेसिकली त्यांच्याकडे शरणागत न होता आपण काय करतो, त्यांचा धिक्कार करतो की तुम्ही अधिकारी व्यक्ती असूनही आमच्या जीवनामध्ये असे करतो. हा फरक आहे कशामध्ये, कोणामध्ये, या कोणाच तरी माईक ऑन आहे, म्यूट करा कोणीतरी. हे चालू माझा मॅप लागलो. आता करतो मी. प्रकाश गोरवेले त्याला म्यूट केलं. म्हणजे ज्ञानेश्वर प्रभूजींचं ऑन आहे. एक मिनिट करतो सगळ्यांना म्यूट. हा ठीक आहे, चालेल, ओके. म्यूट आहे, ओके. तर सांगण्याचा उद्देश काय आपण बघत होतो की मनुष्य हे काय करतात, अधिकाऱ्यांचा धिक्कार करतात आणि देवतागण त्वरित काय करतात, त्यांचा आश्रय घेतात आणि त्यांना मदत मागतात. तर हा खूप महत्वाचा हे आहे की भक्तीमध्ये आपल्याला हेच शिकायचं. काय शिकायचंय की आपण डिपेंडंट आहोत. आणि पाश्चात्य शिक्षण आपल्याला काय शिकवतं, प्रत्येक जण इंडिपेंडंट. म्हणून आपण सुरुवातीला बघतो की आपण सगळ्यांवर अवलंबून होतो. काका, आजोबा, आजी इत्यादी इत्यादी सगळे घरी होते. प्रत्येक गोष्टीचा आपण विचारतो, याचं काय करा, त्याचं काय. पण आता काय झालेलं आहे, सगळे वेगवेगळे झालेले, प्रत्येक जण वेगवेगळे राहत, प्रत्येकाचं घर वेगळं आहे. कारण काय, मेंटॅलिटी काय झालेली, इंडिपेंडंट राहायचं, मला कोणाचीच गरज नाही. हेच दर्शवतं आपल्याला की आपण भौतिकवादी झालो, पाश्चात्य शिक्षण. आपण इव्हन बरोबर लिहितात की अर्जुनासारखा पॉवरफुल व्यक्ती जो सव्यसाची आहे, सव्यसाची म्हणजे दोन्ही बेसिकली हातांनी बाण चालू शकतो, त्या प्रकारचा धनुर्धर. आणि नुसतं ते नाही, सव्यसाची म्हणजे इन द सेन्स की हा सर्व प्रकारे उत्तम व्यक्ती आहे. तोही जेव्हा गोंधळून जातो तेव्हा कुठे जातो तो, अधिकारी व्यक्ती, श्रीकृष्ण, माझा संशय सॉल्व्ह करा, याच्यातून मी कसा बाहेर पडू. हे हे आपल्याला शिकायचं. काय, आपण जे गोंधळून गेलेलो आहे त्याच्यातून स्वतःहून बाहेर जाऊ शकत नाही. आपल्याला आपल्या समस्येचं समाधान करण्यासाठी अधिकृत व्यक्ती लागते. म्हणून प्रभुपाद निष्कर्ष सांगतात की या भौतिक परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती भ्रमित होईल, असं कोणीच नाहीये की त्याला कुठल्याच प्रकारच्या समस्या येणार नाही. पण त्या वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण करण्यासाठी आपल्याला अधिकारी व्यक्तीकडे जाणे आवश्यक हा आहे. आणि त्यामुळे त्याचं समाधान ऍक्च्युअली इथे इव्हन देवतागण पण करतात, त्यामुळे ते देवता आहेत. जो करत नाही तसा अधिकारी व्यक्तींकडे तो जात नाही, तो काय, असुर आहे. असुर हा कुठल्याच अधिकाराला दुमानत नाही. कारण त्याचं काय असतं, आपण बघितलं गीतेमध्ये की बेसिकली त्यांचं मेन निष्कर्ष किंवा त्यांचा ध्येय काय, वैयक्तिक इंद्रिय तृप्ती जास्तीत जास्त, त्यामुळे वैर आहेत आपापसात पण त्यांच्यात वैर. तर हे एक आपापल्या घरी चालले गेले कोण, सर्व देवता. ब्रह्मदेवांकडनं त्यांनी ऐकले की हा अंधकार, हे दोन जय विजय जे आहे वैकुंठातून त्यांचं पतन झालं आहे आणि ते आता जन्म घेणार. त्यामुळे त्यांनी ऍक्च्युली जन्म घेतला आहे, कुणाच्या तरी गर्भात आहेत, म्हणजे दितीच्या गर्भात आहेत, त्यामुळे तो अंधकार फैललेला आहे. तर दितींनी ऐकलं होतं की कश्यपने काय सांगितलं होतं की हे जे दोन पुत्र आहे तुझे, ते देवतांना खूप त्रास देतील.
ब्राह्मणांना त्रास देतो, गायींना त्रास देतो आणि शेवटी ते विष्णूंतर्फे मारलं जातं. तर पहिल्यांदा ती जेव्हा ऐकते की हे माझे मुलं जे आहेत हे सत्वगुणी व्यक्ती देवतांना त्रास देणार आहे, म्हणून ती दुःखी झाली. पण शेवटी जेव्हा ते म्हणतात की ऍक्च्युली विष्णू यांचा वध करणार आहे, तेव्हा ती प्रसन्न झाली की विष्णू मारणारा म्हणजे यांची सिद्धीच प्राप्त होईल यांना. पण जेव्हा ती सतत विचार करत होती की हे बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा काय करतील, धुमाकूळ माजवतील, म्हणून तिने 100 वर्ष यांना जन्म दिला नाही. दितीस्तू भरतुर आदेशात अपत्य परिशंकिनी पूर्णे वर्ष सते साध्वी पुत्रो प्रसूशुवे यमो वर्ष शते 100 वर्ष गर्भात यांना ऍक्च्युली पूर्वीचे जे लोक होते त्यांना कंट्रोल होते ते बेसिकली. तर दिती ही साधारण व्यक्ती नाही, कश्यप स्त्री आहे, कश्यप पत्नी आहे आणि अशा स्त्रिया पण योग साधना करायच्या. तर इवन ही जी आहे काय त्यांचं नाव कयाधूने पण काय केलं होतं, व्रत घेतलं होतं की जेव्हा ती बघते की देवतागण तिला किडनॅप करतात आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतात, कारण ते समजतात की हा हिरण्यकश्यप एवढा डेंजरस राक्षस आहे, तर याचा मुलगा जो आहे हा पण आपल्यावर तशाच प्रकारचा राक्षस असतो. पण जेव्हा नारद मुनी म्हणतात की नाही नाही हा हा भागवत आहे, तेव्हा कुठे ते त्यांना सोडतं. इथे पण आपण बघतो की देवता किती अधिकारी व्यक्तीवर म्हणजे त्यांचे जे इमिजिएट ऑथॉरिटी आहे नारद मुनी, त्यांच्यावर किती विश्वास आहे त्यांना. हिरण्यकश्यप हा अशा प्रकारचा राजा आहे ज्यांनी सर्व देवतांना आपल्या घरी कामाला ठेवलं. सिरियसली कामाला म्हणजे किचन मध्ये काम करायला, झाडू पोछा मारायला, मॉलिश करायला, नाव घ्या, आणि अशा प्रकारे त्यांनी नोकर म्हणून ठेवलं होतं हिरण्य. तर अशा प्रकारे जे भयभीत झालेले देवता आहेत ते जेव्हा म्हणतात, त्यांना जेव्हा नारद मुनी सांगतात की नाही 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 याचा मुलगा हा महाभागवत आहे, तर काय श्रद्धा पाहिजे तुम्हाला, त्वरित ते काय करतात, कयाधूला प्रदक्षिणा घालतात. या महाभागवताला आम्ही प्रणाम करतो. तर तेव्हा कयाधूला परत भीती वाटते की हे देवतागण डेंजरस आहे, कधी पण अटॅक करणार. म्हणून ती नारद मुनींना काय म्हणते की मला आशीर्वाद द्या, जोपर्यंत माझे पती परत येत नाही तोपर्यंत मी याला जन्म देणार. आणि म्हणून तोपर्यंत आपले प्रल्हाद महाराज काय होते, गर्भातच राहिले. तर कयाधूनी पण तसा जन्म दिला नाही. म्हणून त्यांना काय झालं, नारद मुनींकडनं प्रल्हाद महाराजांना संपूर्ण भागवत कथा ऐकण्याची संधी मिळाली. त्यामुळे ते ट्रान्सफॉर्म झाले बेसिकली. तर ही तशाच प्रकारे दितीने पण या जुळ्या पुत्रांना 100 वर्षे गर्भातच ठेवलं. उत्पाता बहवस्तत्र निपेतुर्जायमानयो दिवी भूय भुवे अंतरिक्षे च लोकस्योर उभयावहा. हे दोन असुर जेव्हा जन्माला आले त्या 100 वर्षानंतर, तेव्हा काय झालं, त्यांनी तिन्ही लोकांमध्ये धुमाकूळ माजवला. काय झालं, नैसर्गिक उत्पात दिसायला लागले स्वर्गात, पृथ्वी लोकात आणि मध्य लोकात. बेसिकली जसं इवन दुर्योधन पण जन्माला आला होता तेव्हा सर्व प्रकारचे हे उत्पात झाले होते, अपशकून दिसत. हे दिसतात कारण हे अधार्मिक राक्षसी प्रवृत्त्या ज्या आहेत त्या खूप प्रमाणात जेव्हा येणार आहेत, तर त्याची काही चिन्हे दिसतात. तर सर्व दिशेला भयग्रस्त परिस्थिती निर्माण झाली जस्ट जन्माला आले तेव्हा. कुठल्या प्रकारचे हे आहे, अपशकुन, सहाचला भुवेश्चेलु दिश सर्वा प्रज्वलु शोल्काश्चाशयन शनय हेतु केतवश्चार्ति हेतवः. तर टिपिकल काय, तर पृथ्वीवर आपण बघतो की पर्वतांच्या बाजूला भूकंप व्हायला लागतो, सर्व दिशा अग्नीने प्रज्वलित झाल्याप्रमाणे दिसतात. धूमकेतू, उल्पाकात आणि विद्युत लतांसह शनी सारखे अनेक अशुभ ग्रह प्रकट झाले. तर दोन गोष्टी आहेत. आपण बघतो परीक्षित महाराज जेव्हा जन्माला आले, आता पहिल्या कॅन्टो मध्ये आपण बघितलं तेव्हा
जे चांगले ग्रह आहेत, इन द सेन्स जे शुभ ग्रह आहेत ते प्रकाशित झाले, अतिशय जास्त प्रज्वलित झाले. पण जेव्हा दुर्योधन किंवा हे राक्षस जन्माला येतात तेव्हा काय होतं, जे अशुभ ग्रह आहेत ते जास्त प्रज्वलित होत, त्यांची जी पॉवर वाढ. आणि इतर काही शकून काय होत, अपशकून काय होते, तर वव वायू सुदूर स्पर्श फुत्कारात निर्यन मुहू उन्मूल उन्मूलयन नगपतीन वात्यानिको रजोध्वज. सुंदर स्पष्टीकरण आहे की आपल्याला माहिती आहे की समजा आपण उन्हाळा असतो तेव्हा संध्याकाळी 6-7 वाजता जेव्हा झुळूक येते त्याने काय होतं, आपल्या शरीराला तो जो वारा आहे, थंड वारा जो समुद्रातून येतो तो हवा हवासा वाटतोय की नाही, कारण पूर्ण दुपारभर आपल्याला रणरणत ऊन जे आहे ते आपल्याला भासतं ऍक्च्युली. त्यानंतरचा जो थंड झुळूक येते ती काय आपल्याला हवी हवीशी वाटते. यावेळेस काय झालेलं आहे, हे जेव्हा जन्माला आले तेव्हा स्पर्शासाठी मुळीच आल्हाददायक नसणारे असे फुटकार टाकणारे महाकाय वृक्षांना मुळासकट उपटून टाकणारे वायू व्हायला. आपल्याला अशी ऍक्च्युली असा अनुभव नाहीये, पण काही ऑस्ट्रेलिया वगैरे असे जे प्रदेश आहेत ना, म्हणजे अशा तिथे नेहमीच जंगलामध्ये आग लागते, कॉमन आहे. प्रत्येक वर्षी अशी आग लागते आणि ती वाऱ्याने काय होतं ते वाढत वाढत ते कुठल्या गावांमध्ये जात आणि गाव नष्ट करतात. अशा प्रकारचे अग्नी बेसिकली इंडियात होत नाही, कारण इथे पाऊस जास्त होतो. पण अशा प्रकारचे वायू जो आहे ते व्हायला लागले आणि त्याचे वादळी वारे म्हणजे त्या वायूंचे सैन्य होते आणि धुळीचे लोट म्हणजे त्याच्यात ध्वजपताक सगळीकडे. जसं आपला तृणाव्रत आल्यानंतर काय स्पष्टीकरण येतं की तो जो आला वादळ होऊन, तेव्हा त्यांनी अशा प्रकारची धूळ इकडे तिकडे लोटली की सगळ्यांच्या डोळ्यासमोर अंधकार एक प्रकारचा होता. आजूबाजू जे व्रजवासी जे आहेत ते स्वतःला पण बघू शकले नाही, अशा प्रकारचं त्यांनी तो सिच्युएशन क्रिएट केली. तर ही जी आहे काय म्हणतात त्याला, अति उष्ण, अति हिमवर्षा, चक्रीवादळ, ही जी परिस्थिती आहे, प्रभुपाद लिहितात की याचं मेन कारण आहे की जगामध्ये अनेक असे देश आहेत जिथे अधार्मिक कार्य होतं. जिथे अधार्मिक कार्य होतात तिथे अशा प्रकारचे परिणाम दिसावेत. मेन काय, अपुरा सूर्यप्रकाश, आकाश सदैव अभराच्छादित राहणे किंवा हिमवृष्टी, अतिशय थंडी, या जिथे जिथे नित्य नेमाने होतात तिथे समजायचं काय, आसुरी लोक तिथे वाढले. आसुरी लोक म्हणजे काय, आसुरी म्हणजे असे नाही दात तसे ते जे खाणारे दात बाहेर आहेत त्यांचे असे खूप 11 दिसणं, तसं नाहीये. दिसायला ते मानव दिसत, पण मेन काय त्यांची प्रवृत्ती काय, त्यांची राहणीमान. जसं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे पहिले प्रथम शिष्य म्हणजे प्रभुपाद अमेरिकेत जायच्या आधी, म्हणजे ते ही गोष्ट 1940 वगैरेची, 40 पण नाही त्याच्या आधी 1920-30च्या दरम्यान, जेव्हा प्रभुपाद भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे काही शिष्य लंडन मध्ये गेले प्रचारासाठी, त्यावेळेस त्यांचा खर्च खूप होता, महिन्याला 700 रुपये वगैरे असे, आय मीन किंवा 7,000 सपोज. तरी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी ह्या मेन हे ठरलं होतं की प्रचार हा फॉरेनर्सला करायचा, त्याच्यानंतर इकडे होत. तर जेव्हा ते त्यांचे जे शिष्य गेले त्यांनी काय केलं, सगळ्या लॉर्ड कायांना बोलवलं एकत्र, फर्स्ट मीटिंग, फर्स्ट कथा क्लास, आणि तिथे त्यांनी सांगितलं की गौडिया मठ हा कुठल्या आधारावर उभा आहे, तर हे मेन तुम्हाला वैदिक लाईफ सगळ्यांना त्याचं आकर्षण होतं. तर तुम्हाला वैदिक लाईफ जर जगायचं असेल तर तुम्हाला हे 4 गोष्टी करायला पाहिजे. काय, तर मांसाहार नाही, अवैध संग नाही, दारू म्हणजे नशापान नाही आणि जुगार नाही.
तर तिथलं लॉर्ड काय म्हणे, तिथलं अध्यक्ष म्हणे इम्पॉसिबल. इम्पॉसिबल हे 4 गोष्टी जर करायच्या नसतील तर आम्ही जगायचं का? म्हणून तर अशा ठिकाणी आपण बघतो की ज्या ज्या ठिकाणी या 4 गोष्टी हमखास होतात, इनफॅक्ट ते लिगल आहे, त्या ठिकाणी आपल्याला दिसतं हे अशा प्रकारचे म्हणजे हे जे अपुरा सूर्यप्रकाश किंवा हिमवृष्टी, अति थंडी या प्रकारचे, कारण मांसाहार इत्यादी या गोष्टी ज्या पृथ्वीवरील जो समतोल आहे तो हलवतात, तो इम्बॅलन्स करतो. त्याच प्रकारे आता हे जे अशा प्रकारचे जे राक्षस येतात ते काय करणार आहे, ते त्यांच्या काळात भरमसाठ प्रकारे या गोष्टी करतात. तर हे काय करतात, सूचना देतात की आता अशा प्रकारच्या गोष्टी कॉमन होणार. तर त्यांनी बघितलं की ते आकाशातील ज्या तारका आहेत त्या ढगांच्या समूहाने आच्छादित होत्या. कुठल्याच प्रकारचा हे नव्हतं, उजेड नव्हतं आणि विजा चमकत होत्या आणि या सर्वत्र अंधकाराने कोणालाच काही दिसत नव्हतं. नंतर लिहिलंय की जणू काही दुःखाचा असह्य आघात झाल्याप्रमाणे सागर स्वतःच्या लाटांसहित मोठ्याने आक्रोश करू लागला. म्हणजे एक पर्सनिफाईड मूर्तिमंत सागर आहे. विचार करा की तो, त्याला खूप दुःख झालेलं, तर तो काय करेल, त्याचं दुःख व्यक्त करतोय त्या लाटांना, म्हणजे स्वतःच्याच लाटा ज्या आहेत त्या मोठमोठ्याने बेसिकली उफाळून येतात. तर तो त्याचा आक्रोश आहे आणि त्यातील सर्व जलचर क्षुब्ध झाले. नद्या व सरोवरही क्षुब्ध झाले आणि कमळे शुष्क झाले. ऍक्च्युली सागर जो आहे हा खूप भयानक असतो. कधी बंगाल सागर बघा, तर पुरीमध्ये 2013 मध्ये आम्ही बघितलं की कशा प्रकारे जास्तीत जास्त रात्री जेव्हा भरती असते तेव्हा तो अशा प्रकारे भासतो अंधारात, लाटांचा आवाज, आणि तो कधी कधी तो रोडवर येतो. या पुरीमध्ये जो मेन रोड आहे ते आपल्याला थोडंफार एक ट्रेलर असतं की प्रलय कशा प्रकारे असू शकतो, प्रलय काय होणार आहे. तर ती तशा प्रकारचं परिस्थिती दिसली. त्यानंतर सूर्य आणि चंद्र याच्या भोवती काय धुक्याचे वलय निर्माण, ढग नसतानाही गडगडाट ऐकायला येऊ लागला आणि पर्वतांमधील गुहांमध्ये रथांची भरभर ऐकू लागली. या सगळ्या गोष्टी भागवतामध्ये वारंवार येतील. जेव्हा जेव्हा राक्षसी प्रवृत्ती दाखवली, इव्हन ध्रुव महाराजांवर पण जेव्हा यक्ष काय करतात, आपली माया दाखवतात, तेव्हा पण हे याच प्रकारे अंधकार मासो वगैरे. आणि गावांमध्ये कोल्हे जे आहेत ते रडायला लागतात, एकदम तोंडातून ते अग्नी ओकायला लागतात. कोल्हे बुबडे यांचं हे एकमेकांचा एक प्रकारचा कर्कश आवाज काढू लागले. कुत्रे इकडे तिकडे ओरडत फिरू लागले आणि त्यांच्या ओरडणे कधी कधी कुत्रे कधी रात्री ओरडतात. काय ओरडतात माहितीये का बरेचदा बघायला, तर ऍक्च्युली कुत्रे हे जे आहेत ना हे यमदूत बघू शकतात. जेव्हा पण यमदूत कोणाला यमलोकात नेत असतात तर आपल्या चर्मचक्षूंनी आपण यमदूतांना बघू शकत, काही स्पेशल लोक बघू शकतात. पण कुत्र्यांना दिसत. म्हणून त्यांना ते भयभीत होऊन काय करतात, ते त्यांचा स्पेसिफिक तो आवाज करतात. तर जेव्हा जेव्हा असा आवाज ऐकायला आला तर समजायचं काय, आजूबाजूला कोणी जात आहे यमलोकाला हे समजायचं. म्हणजे यमदूत जातात आजूबाजूला. तर ते असे गायनाप्रमाणे कधी कधी रडण्यासारखे ते आवाज काढतात. आणि स्पेशल प्राणी गाढव, तर हे गाढव जे आहेत हे कळपांमध्ये इतर असतो मोठ्याने ओरडत भूमीवर आपल्या कठीण खुरे आपटेत मोकाट धावू लागले. आता सध्या आता गाढवच नाहीत आपल्या आजूबाजूला, कधी दिसत नाही, पण गावांमध्ये कधी कधी पण बघूया हे एकत्र खुश झाले ते हे जोरात ओरडायला लागतात आणि सोबत पळायला लागतात. प्रोपर लिहितात की इव्हन गाढवांनाही वाटतं की आपण खूप सन्माननीय आहात.
त्यामुळे ते आनंदाने कधी कधी कळपाने इकडे तिकडे धावलं. पण त्यांच्या धावण्याने कुणीही प्रसन्न होत नाही. आणि हे अशुभ लक्षण आहे मानव समाज. पण त्यांच्या ओरडण्याने एक मात्र झालं की सर्व शांत राहणाऱ्या पक्ष्यांनी आपापल्या घरट्यातून ते बाहेर उडाले. कारण हे एक भीतीचं लक्षण आहे. आणि गोठ्यातील आणि अरण्यातील सर्व पशु भयभीत होऊन मलमूत्र विसर्जन करायला. मंदिरातील मूर्ती पण अश्रुपात करायला लागली आणि वायूच्या जोराने वृक्ष उन्मलून उकडून पडू लागले. आणि अशुभ ग्रह जे आहे, अनिष्ट ग्रह चमकू लागले आणि शुभदायी ग्रहांपेक्षा ते जास्त वरचढ दिसायला लागले. हे की नाही? तसं आपण बघतो की पांडव हे सगळ्यात पॉवरफुल होते, तरी किती काळ जो आहे तो दिसला, पण दुर्योधन आणि पार्टी ही त्यांच्यावर वरचढ दिसली. हे की नाही? प्रत्येक वेळेस ते त्यांना अरण्यात पाठवतात आहेत, जिंकतात आहेत, त्यांना मारण्याचा प्रयत्न होतो आहे, इत्यादी इत्यादी. तेव्हा वाटेल अरे हे काय चाललेलं आहे. पण हे काही काळ त्यांचा जो पॉवर असतो. पण एक लक्षात घेणे की जसं पुढच्या ह्याच्यात आपण हा तो पॉइंट डिस्कस करू की हे आपल्याला अशा ठिकाणी होप कशी मिळेल की आपण भक्त असतानाही आपल्यामध्ये एवढी म्हणजे सहनशक्ती नाहीये किंवा या राक्षसांच्या तुलनेत आपण कमकुवत का आहोत, त्यावर आपण चर्चा करू. तर हे वक्र गतीने एकमेकांशी संघर्ष करावे लागले. कुठले ग्रह एकमेकांशी जसे भांडतात, तर हे पण पर्सनिफाईड लोक आहेत. राहू, केतू, सूर्य, चंद्र इत्यादी इत्यादी. तर अशी अशुभ अपशकुन बघून जय विजय यांचे पतन होऊन त्यांचा ऍक्च्युली दितीपुत्र म्हणून जन्म झालेला आहे. तर हे फक्त चतुष्कुमार हे जाणू शकले. त्यामुळे ते सोडून बाकी सर्वांना परत भय भय वाटलं. तर कालांतराने काय झालं, जेव्हा बेसिकली यांचा जन्म व्हायचा होता तोपर्यंत हे भयरहित होते देवता. पण जेव्हा काय झालेलं आहे, परत त्यांचा जन्म झाला आणि अशी अपशकुन झाले, परत ते भयभीत झाले, व्याकुळ झाले. चतुष्कुमारांना माहित होतं हे नाही होत. याचाच अर्थ काय की आपल्याला ज्ञान आहे की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. हे ऍक्च्युली आपलं या भौतिक जगाशी काही तादात्म्य नाहीये, शरीराशी तादात्म्य नाहीये, हे आपल्याला भरपूरदा माहित आहे, आपण ऐकलेलं आहे. पण तरी वेळोवेळी प्रत्येक दिवशी आपल्या जीवनामध्ये संकट येतात, तेव्हा आपण काय होतो, परत खिन्न होतो. होतं की नाही? अरे कारण हा आपण इतक्या प्रमाणात सर्वजण काय आसक्त आहोत आणि या मायेमध्ये आहोत. आणि श्रीकृष्णांवर आणि ऑथॉरिटींवर आपल्याला श्रद्धा नसल्यामुळे आपण काय करतो, भ्रमित होतो. तो आपला एक बेसिकली काय या 3 गुणाच्या प्रभावामध्ये असल्यामुळे आपल्याला काय तो झालेला स्वभाव झालेला. म्हणून परत देवतागण परत व्याकुळ झाले आणि त्यांना काय वाटलं, आता प्रलय येणार. त्यांना आधीच सांगितलं काही काळापूर्वी, 100 वर्षापूर्वी काय सांगितलं होतं, चिंता करू नका, भगवंत हे जय विजय आहेत, ते येणार आहे आणि त्यांना मारण्यासाठी भगवंत येतील. त्यामुळे ठीक आहे, ठीक. पण जेव्हा जन्म झाला विसरले ते. तावदित तावदित तौ आदि दैत्यो सहसा गजमानात्म पौरुषौ वृधातेष्म सारेण कायनाद्रीपती इव. तर आता हे जे एकदा जन्माला आले हे दोन्ही राक्षस, तर हे त्वरित बॉडी बिल्डिंग करायला लागले. बॉडी बिल्डिंग द सेन्स म्हणजे भौतिक कार्यामध्ये मग्न झाले. तर आध्यात्मिक आता कश्यप पुत्र आहेत, कॅन यू इमॅजिन, मोस्ट पॉवरफुल पर्सनॅलिटी त्यांचे मुलं आहेत. पण त्यांनी आध्यात्मिक प्रगतीसाठी काही त्यांच्या वडिलांकडे प्रशिक्षण घेतलं नाही. पण मेन काय, शरीर यष्टी लोहा समान करणे आणि त्यांची उंची वाढवणे, अशा प्रकारे त्यांचे कार्य चालू आहे. म्हणून प्रभुपाद लिहितात की
राक्षसांचा केवळ शारीरिक आणि ऐहिक विकासासाठी संबंध असतो आणि देवता मानवी समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीशी संबंध असतो. हा दोघांबद्दल आपण हे बघू शकतो की देवता ही कश्यप पुत्र आहे आणि राक्षस पण कश्यप पुत्र आहे. पण दोघांमध्ये फरक काय? एक जो गट आहे तो पूर्णपणे इंद्रिय तृप्तीशी संबंधित आहे. पूर्ण म्हणजे त्यांचा एमच आहे ती इंद्रिय तृप्ती आणि कम्प्लिटली विष्णूंचे काय वैरी आहे. दुसरा गट जो आहे त्यांचा मेन एम काय? सर्व्हिस, सेवा आणि पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून राहणे देवतागण. तर या म्हणजे आपण बघू शकतो की ऍटिट्यूड जो आहे आपला, बेसिकली ऍटिट्यूड म्हणजे मनोवृत्ती ही आपली ती काय आहे त्याच्यावरून आपलं भवितव्य. सर्व्हिस ऍटिट्यूड आहे ही भोगवृत्ती आहे. इव्हन भक्तीमध्ये आल्यावरही आपल्याला बघायला पाहिजे की लॉंग टर्म मध्ये आपली जी इच्छा आहे, इंटेन्सिटी आहे, ती कायम राहिली पाहिजे. कारण इथे आपण आल्यानंतर भरपूर संघ करू वेगवेगळ्या लोकांचा किंवा तर त्यानुसार आपली इच्छेमध्ये बदल होऊ शकतो, हे की नाही? तर तो आपण बघायला हवं. तर हे काय झालेलं ते दोघंही खूप म्हणजे पर्वतासारखे उंच व्हायला लागले आणि त्यांनी आपल्या तेजाने सर्व दिशा व्यापून टाकल्या. हे जेव्हा चालत असत तर सगळीकडे बेसिकली असं वाटत की भूकंप यायचा आणि इत्यादी इत्यादी. तर इथे त्यांचं नामकरण होतं नंतर. तर प्रजापती कश्यप यांनी काय दिलं, दोघांना नाव देतात. तर प्रथम जो जन्मलेला आहे त्याला देतात नाम हिरण्याक्ष आणि दुसरा जो आहे ज्याची प्रथम गर्भधारणा झाली त्याला नाव देतात हिरण्यकश्यप. बरोबर लिहितात की एक पिंड सिद्धी नामक एक वैदिक साहित्य आहे ज्यात मध्ये गर्भधारणेचे विज्ञान स्पष्टीकरण दिलेले आहे. तर त्यात दिलेलं आहे की बेसिकली जो पहिल्यांदा जो प्रथम धारणा केलेला जो मूल आहे ते ऍक्च्युली नंतर जन्माला आहेत. हिरण्याक्ष पहिले ऍक्च्युली त्याची तो जन्माला आला, आय मीन कन्सेप्शन झालं आणि नंतर मग हिरण्याक्ष झालं. पण येताना पहिले हिरण्याक्ष आला आणि नंतर हिरण्यकशिपू आला. त्यामुळे हिरण्यकशिपू हा ज्येष्ठ होता, थोरला होता. आणि त्यांनी काय केलं, चक्रे हिरण्यकशिपोर दोर्भ्याम ब्रह्मवरेण च वशे सपाला लोकान स्त्री अकुतो मृत्यू रुद्धतः. या हिरण्यकशिपू साठी कम्प्लीट 7 कॅन्टो आहे त्यात आपण त्याच्याबद्दल ऐकणार आहे. कशा प्रकारे त्यांनी ही बेसिकली हा वरदान प्राप्त केला. तर यांनी कोणापासूनही मृत्यू होऊ नये हे वरदान ब्रह्मदेवांना प्राप्त केले आणि त्यामुळे तो झाला गर्विष्ठ. तर हे मेन 2 गोष्टी लक्षात घ्या की कुठलाही मान वरदान हा भक्ताला मिळाल्यानंतर जो ऍक्च्युअल शुद्ध भक्त असेल तर तो अजून नम्र आणि तो सदैव बघतो की त्याचा मी कसा भक्तीमध्ये म्हणजे इतरांच्या सेवेमध्ये कसा काय मी त्याचा उपयोग करतो हे बघणे म्हणजे हा तो ऍक्च्युअली भक्त आहे. आणि जेव्हा असुर यांना जेव्हा वरदान मिळतात, पोस्ट मिळतात किंवा पॉवर मिळते तेव्हा ते काय करतात, ते जास्त गर्विष्ठ होतात आणि उद्धट होतात आणि मग त्याच पॉवरचा दुसऱ्यांना त्रास किंवा एक्सप्लॉयटेशन कसा करतात याच्यासाठी ते उपयोग करतात. तर ही झाली आसुरिक प्रवृत्ती. म्हणून आपण बघायला हवी की आपल्या सभोवताली आपण अशा प्रकारे आपल्या जे लिमिटेड जे सीमित प्रमाणात आपल्या जी पॉवर आहे, पोझिशन आहे, स्किल्स आहेत त्याचा आपण सेवेसाठी प्रयत्न करतोय, दुसऱ्यांना कृष्णाकडे जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय की त्यांना एक्सप्लॉइट करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना हे नाही करायचं ते नाही करत किंवा बेसिकली त्यांच्यावर रुबाब दाखवण्याचा किंवा उद्धटपणे वागण्याचा प्रयत्न करतोय. जर आपण हे करत असू तर हे आसुरिक प्रवृत्ती आहे. कारण मेन जीवाचं इथे येण्याचा मेन उद्देश काय होता,
प्रभुत्व गाजवणे आणि बेसिकली सगळ्यांना आपल्यासाठी कार्यरत ठेवणे. तर संपूर्ण त्रिलोकास त्याने काय केलं, स्वतःच्या नियंत्रणाखाली आणलं. हिरण्यकशिपू एवढा पॉवरफुल होता. पण प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की हा कितीही पॉवरफुल होता, त्याने काय केलेलं आहे, अमरत्वाचं त्यांनी जे वरदान मागितलं, तर ब्रह्मदेव म्हणाले की अरे मीच अमर नाही, तुला काय अमर. तुला ठीक आहे, अशा प्रकारे हे द्या, यांनी नाही मारलं, त्यांनी नाही मारलं. तर अशा प्रकारे तो समजू लागला की ऍक्च्युली मी अमर झालो. आणि अशा प्रकारे तो तिकडे तिकडे देवतांना त्रास द्यायला लागला. पण शेवटी एकातही पॉवर नव्हती की तो कोणी त्याची हत्या करू शकत, कारण तो ऍक्च्युली वैकुंठवासी आहे. म्हणून साक्षात श्रीकृष्णाला द्यावं लागतं, श्री विष्णूंना. आणि ऍक्च्युली त्यांना तसंच करायचं, त्यांना वीररस अनुभवाचा होता. म्हणून भगवंत स्वतः येऊन त्याचा काय करतात, वध करतात. तर प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये की मनुष्याला भौतिक ज्ञानातील प्रगतीचा अत्यंत गर्व असू शकतो. काय भौतिक ज्ञान, मी पॉवरफुल आहे, मी जे पण इंजिनियर आहे, सायंटिस्ट आहे, फिलॉसॉफर आहे, व्हॉट पोस्ट आहे, मला हे आहे, त्याचा गर्व असू शकतो. पण तो जन्म मृत्यू जरा व्याधी या भौतिक अस्तित्वाच्या 4 तत्वांचा प्रतिकार करू शकत. हिरण्यकशिपूने कितीही प्रयत्न केले, पण तो त्याचा जो सीमित काल होता, त्याचा जगण्याचा, तो तेवढाच जगला. तो ठराविक काळ आयु मर्यादेपेक्षा अधिक जगू शकला नाही. तर हे सर्व लोकांना शिकवणे हीच भगवंतांची योजना आहे. काय आहे, तर इव्हन दुर्योधन, म्हणून आता आपण येतोय की दुर्योधन, धृतराष्ट्र, शकुनी, कर्ण यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते सर्व धाराशाही झाले. पण पांडवांना त्रास देऊ शकले नाही. पांडव वरचढच निघाले. जरी पहिल्यांदा दिसलं की अरे हे यांना खूप त्रास देत आहे, पण शेवटी काय झाला, विजय हा पांडवांचा झाला. तर एखादा मनुष्य हिरण्यकशिपू इतकाच बलवान किंवा गर्विष्ठ होऊन संपूर्ण त्रैलोक्यास आपल्या नियंत्रणाखाली आणू शकेल, पॉसिबल आहे ना. हिटलरने केला होता तसं. म्हणजे हिटलर, तुमचा तो आय मीन चर्चिल इत्यादी, त्यांचे प्रयत्न तेच होते. पण शाश्वतरित्या असे जीवन जगणे की कॉन्टिन्युअस, हिटलरने वाटलं की आपल्याला, हिटलरचा काय प्लॅन होता, संपूर्ण जग जे आहे हे फक्त एकच रेस पाहिजे. काय रेस पाहिजे, तर त्याच्यानुसार तो स्वतःला आर्य म्हणत, आर्य रेस, जर्मन रेस. त्याला त्याला पाहिजे होतं की सगळ्यांचे भुरे केस पाहिजे, निळे डोळे पाहिजे आणि जर्मन रेस पाहिजे फक्त सगळे. पण काय झालं, असे जगणे किंवा असा विजय त्यांनी मिळवला, भरपूर त्याचा सगळीकडे तो फैलावं लागला. पण असे मिळवलेले ऐश्वर सदैव स्वतःकडे ठेवून घेणे हे कोणाला शक्य नाही. तर ब्रिटिशर्स आले, भारतावर राज्य करायला लागले, गायब झाले. रोमन साम्राज्य विजयी होतं सगळीकडे, पुढे गायब झाले. हे जर्मन सगळे गायब झाले. हे कैक सम्राटांनी सत्ता हस्तगत केली आणि आता मात्र ते विस्मृतीमुळे नाहीसं झालं. हा जगाचा इतिहास. हा पॉवरफुल दुर्योधन पार्टी, हिरण्यकशिपू, हिटलर, हे कुणीही असो, हे काय या भौतिक जगामध्ये कॉन्टिन्युअस सदैव विजयी होऊ शकत. त्यामुळे आता 20व्या श्लोकापासून या दोघांचे कार्य बघितले. दोघं भाऊ काय करतात. आता हिरण्याक्ष यांनी काय आपलं समजलं की ठीक आहे, माझं कार्य आहे, माझा भाऊ माझ्यासाठी देवता आहे, म्हणजे विष्णू आहे, तर त्याला प्रसन्न करण्यासाठी मी काही पण करेल. म्हणून त्याने काय घेतलं, आपल्या खांद्यावर फक्त एक गदा घेतला आणि फक्त हिरण्यकशिपूला प्रसन्न करण्यासाठी तो संपूर्ण विश्वभर तो फिरायला लागला युद्धासाठी. याला स्वीकारा बॉस म्हणून, आता माझ्याशी युद्ध करा. तम वीक्ष दुःसहजवम
रणत्कांचन पुरम वैजयंत्या स्वजा तुष्टम असन्यस्तद्महागदम. तर हे जे राक्षस असतात हे अत्यंत म्हणजे क्रोधित असतात. त्यांना काही नसेल तरी पण क्रोधित. कारण काय? कामावर विजय. तर त्यांचं मेन एम काय? इंद्रियतृप्ती. आणि इंद्रियतृप्ती हो किंवा न हो त्याचं रूपांतर काय होतं? क्रोधामध्ये होतं. तर इथे दिसलेलं की दुःसह नियंत्रण करण्यास अतिशय त्याला जबम म्हणजे क्रोध. त्याला क्रोध नियंत्रण करणे जमलं नाही. यांनी पूर्ण जग जिंकलं पण स्वतःवर नियंत्रण त्यांनी जिंकलं नाही. ऍक्च्युअल व्यक्ती कोण म्हणजे विजयी आहे? जो स्वतःचा क्रोध नियंत्रित करतो. म्हणजे क्रोध कधी नियंत्रित होईल? जेव्हा काम नियंत्रित होईल. आपल्याला माहित आहे की काम, क्रोध, लोभ हे कुठले नरक कशाचे द्वार आहे? नरकाचे द्वार. कामच, लोभच तथा क्रोधच हे तीन जे आहेत हे नियंत्रित करणे हे मनुष्याचं मेन काय पाहिजे? एम पाहिजे, ध्येय पाहिजे. आणि यांनी सगळं जग जिंकलं आहे पण क्रोधावर त्याचं नियंत्रण नाही. म्हणून तो काय करायला लागला? आपला खांद्यावर एक गदा घेऊन त्याला हे एवढा त्याचा आत्मविश्वास आहे. काय आत्मविश्वास आहे? मनोवीर्य वरो असं उत्सित उत्सिक्तम. मनोवीर्य म्हणजे मानसिक आणि शारीरिक सामर्थ्याचे वर गेला आहे. त्यामुळे अत्यंत गर्विष्ठ आहेत. आणि तो कोणाकडेही मृत्यूचे भय नव्हते त्याला आणि त्याच्याकडे कोणतंही बंधन. त्यामुळे त्याला पाहूनच देवता भयानक झाला होता आणि गरुडाच्या भयाने जसं सर्प लपावे तसं ते देवता लपायला लागले. इथे हा पॉइंट येतोय की शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य. आपल्याला माहित आहे की हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी आहे की नाही. आपलं शरीर समजा हे असेल आपलं रोगी असेल बेसिकली जेव्हा आजारी पडतो आपला मन आत्मविश्वास पण खाली जातो. हे की नाही सगळ्यांना माहित आहे. जपा होत नाही, काही करण्याची ताकद राहत नाही. म्हणून हे गणित आहे ऍक्च्युली की हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी. हेल्दी बॉडी असेल तर माइंड पण हेल्दी. तर यांचं शारीरिक सामर्थ्य एवढं आहे त्यामुळे यांचं मानसिक सामर्थ्य पण जास्त असतं. कोणाचं? अशा लोकांना भीती वाटत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी की आपण याच्या कम्पॅरिझन मध्ये समजा आता हा पॉइंट आपण डिस्कस करू की देवता सपोज साधक आणि राक्षस यांच्यामध्ये असं कसं व्हावं की आपण रोज जप करतो, हरिनाम जप करतो की नाही. की या जपाने आपल्याला काय होतं? त्रायते महतो भयात. मेन सगळ्यात महत्व भयात काय? मृत्यू. त्याच्यावर पण आपल्याला हे मिळालं पाहिजे. तर आणि हे राक्षस लोक जे आहेत हे बिनधास्त फिरतात. गदा घेऊन फिरतात. त्याला काही भीती नाही. कोणी पूर्ण सैन्याने हे केलेलं आहे तरी काय होईल? हिटलर टाईप सपोज जे काय असेल किंवा यांना नरकाची भीती नाही. तर तो हाच फरक आहे की साधकासाठी आपल्याला अभय काय आहे? आपलं सॉरी मानसिक सामर्थ्य काय ते असायला पाहिजे हरिदास ठाकूर यांच्यासारखं. हरिदास ठाकूर यांना 20 मार्केट प्लेस मध्ये दोघं जण काय करतात? चाबकाने मारतात आहे. पण त्यांचं सामर्थ्य काय? हरिनामावर त्यांची श्रद्धा आहे आणि ते हरिनाम घेतात. आणि त्यांचं सामर्थ्य असं आहे ते म्हणतात की अरे माझ्या न मरण्याने तुम्हाला त्रास होत आहे आणि जो बादशाह तुम्हाला मारणार आहे तर ठीक आहे मग मी स्वतःच प्राण सोडतो. येत्या लक्षात. तर आपलं सीमित सामर्थ्य जे आहे ते छोटं असेल. आपल्याला दिसेल की अरे हे काय सामर्थ्य, पण ते आपल्यासाठी खूप मोठं आहे. इन द सेन्स आपल्या भवितव्यासाठी. जसा एक कुठलाही अमाऊंट घ्या सपोज 3750. तर 3750 इज अ व्हेरी बिग नंबर आहे ना. पण त्याला 1/3750 करा किती झाली? काय झालं? 0 म्हणजे 0.000 याच्यात येतं. हे की नाही. म्हणजे काय झाली? व्हॅल्यू कमी झाली.
काय फक्त 1/n आलेलं आहे. तर म्हणूनच हे असुर जे जितकी मोठी त्यांचं सामर्थ्य आहे, पण 1/n झालाय म्हणजे काय विपरीत आहे. श्रीकृष्णांच्या विपरीत असल्यामुळे त्याची व्हॅल्यू 0 होते. इनफॅक्ट जेवढं त्याचं सामर्थ्य असेल, ठीक आहे नाही, समजा 3,000 2,000 म्हणजे 1/2 लाख करा, काय होईल अजून व्हॅल्यू गेली त्याची. तर यांचं हे शारीरिक आणि मानसिक जे सामर्थ्य आहे ते भगवंतांच्या भक्तांना त्रास देण्यात है ना, त्यांच्या अपोजिट कार्यासाठी यूज होणं होत असल्यामुळे ते त्यांना ऍक्च्युली दुःखदायक आहे. त्यांच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे. आणि आपण आपल्या पूर्ण श्रद्धा पाहिजे की इव्हन लिटिल फेथ काय आपलं की नाही, मला श्रीकृष्णांवर डिपेंड राहायचं, माझे हे ऑथॉरिटी आज सांगतात हे करत आहे, त्यानुसार आपलं काय होत आहे, तो नंबर छोटा असेल पण त्याची व्हॅल्यू जास्त आहे. तो 1/n नाहीये, तो शाश्वत नंबर आहे. म्हणून जी हे जे शास्त्र आहेत, जेव्हा आपण जी साधना करतोय त्यात सेवा करतोय, त्यांनी जी थोडीफार जी अनर्थ निवृत्ती होते आहे ती परमनंट आहे. येत्या लक्षात. ती आंतरिक जी आहे, आंतरिक जे स्वच्छता आहे ती जास्त दिसत नाही, हे की नाही, त्याला कम्प्लीट त्याला वेळ लागतो. जे सोनं जे आहे ते काय करावं लागतं, खूप वेळेस अग्नीमध्ये टाकावं लागतं. त्याच्यात काय ना इम्प्युरिटी पहिले बाहेर निघतात, त्यानंतर ते चकाकतं. आधी ते सोनंच आहे पण त्या इम्प्युरिटीनी काय झालेलं असतं, त्याची जी त्याचं तेज झाकलेलं असतं, पण तेव्हा ते जातं तेव्हा ते बाहेर निघतं. सिमिलरली आपल्या या जीवनामध्ये भक्तीमध्ये जी सेवा आहे, सेवा त्या सेवामध्ये अशा प्रकारे आपली परिस्थिती जिथे आपली सहिष्णुता टेस्ट होईल, नम्रता टेस्ट होईल, त्या या गोष्टी ज्या आहेत या अग्नीसारख्या आहेत. जिथे परीक्षा कशाची होईल, आपली सहिष्णुता, नम्रता, दुसऱ्यांना मान देणे, स्वतःला मानाची अपेक्षा न करणे. एखादा एक जस्ट ज्युनियर असेल, तो तुम्हाला एकदम निग्लेक्ट करेल, तरी तुम्हाला त्याच्याबद्दल कुठल्याच प्रकारे वैर येणार नाही. ठीक आहे, आणि तरी तुम्ही त्याला मान देण्यासाठी रेडी आहात. ही परीक्षा आहे. आणि तो ज्युनियर त्यांनी काही म्हणजे जस्ट असेल की त्याला त्यांनी काही केलं नाहीये, तरी त्याला मान देईल. तर या सगळ्या गोष्टी, नम्रता, सहिष्णुता, दुसऱ्या कुठल्या व्यक्तीबद्दल काय म्हणतात त्याला क्रोध व्यक्त न करणे, तर या गोष्टी जेव्हा टेस्टिंग होतील तेव्हा आपल्या हृदयामध्ये काय येईल, त्या श्रीला हरिदास ठाकूर यांच्या जीवनामध्ये जे त्यांना हरिनामाबद्दल काय रुची आहे ती निर्माण. आणि एकदा ती आपल्याला रुची निर्माण झाली की जेव्हा आपण त्याच्यामध्ये हे म्हणतो ना तादात्म्य, की आपण अरे एवढं वाचतो तरी आपण आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आला की परत आपण काय होतं खिन्न होतो. ते होणार नाही, कारण आपण वास्तव वस्तू शिवदम जाणू की बेसिकली या भौतिक जगात असं कोणीच नाहीये की त्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम नाही, कारण हा तुरुंग आहे. आणि हा तुरुंग आपल्याला पहिले तात्पर्यामध्ये लिहितात की इथे कोणीच सतत राहू शकत नाही, सतत जिंकू शकत नाही, सुखी राहू शकत नाही. हे शिकवणे हीच भगवंतांची योजना आहे. काय भगवंत इथे अवतार घेतात आणि इत्यादी भक्तांच्या जीवनामध्ये जे संकट येतात, या सगळ्यांना सगळ्यांना आपण बघून आपल्याला काय शिकायचं, काय हेच या भौतिक जगामध्ये जन्ममुक्त जरामध्ये कोणालाच चुकलं नाहीये. पण आपण याच्यातून सुटका कशी करावी आणि मेन काय, माया काय आणि कृष्ण काय हे जाणणे, हे शिकवण्यासाठी काय आहे, ही भगवंतांची योजना आहे. भागवत असोसिएशन मध्ये राहणे आणि हे समजणे, आणि त्यात आपलं जे अहंकाराची आपली जी काय होते अहंकार ठेचला जातो, हे की नाही, जो गर्व ठेचला जातो, ते आपलं यश आहे. ते स्वीकारलं स्मित हास्य करत आपले बेसिकली थोडी निग्लेक्ट करताय
आणि तुम्ही त्याला म्हणता बरं थँक्यू व्हेरी मच, तेव्हा आपण मनातून येईल. त्या क्षणी समजा की तो विजय झाला. पण जेव्हा येईल की अरे याला नाक पुसायला मी शिकवलेलं आहे आणि म्हणजे ही जेव्हा हे येईल आणि मला निगलेक्ट करतो, तेव्हा समजा हा अपयश आहे. कारण त्याच्या कारणे तो अधोगतीला जातोय. पण आपण प्रतिसाद देऊन आपण पण अधोगतीला जातो. त्याने व्यवस्थित वागावे हे बरोबर आहे. पण ही आपली जबाबदारी असायला पाहिजे की आपल्या वर्तणुकीतून त्याला समजलं पाहिजे की अरे माझ्या त्यांनी चूक झाली. मी अशा प्रकारे वागायला नको. ते आपलं यश आहे. ते इन्स्पिरेशन, ती प्रेरणा देणे आपलं काम आहे. आणि यालाच म्हणतात शुद्धीकरण. तो अनर्थ निवृत्ती हे नुसतं आपल्याला वाटतं अरे ठीक आहे आता झालं, हे झालं, साधू संत झाला आणि भजन क्रिया होत आहे, त्यामुळे अनर्थ निवृत्ती होत आहे. पण नक्की काय होत आहे, प्रॅक्टिकली काय होत आहे, हे असे नाही सोल्युशन नाही की दोन घेतले आणि बकेट मारले, साधू संत भजन क्रिया आणि हे झालं, अनर्थ निवृत्ती झाली. प्रत्येकाला आपल्याला अनुभवायला पाहिजे की हे जसं टाकलं ऍक्च्युली, जे जमिनीतून काढलेलं सोनं अग्नीत टाकलं तर दिसतं ते काय दिसतं, इम्प्युरिटीज जाताना दिसतात. ते दिसलं पाहिजे की माझ्या सहिष्णुता येत आहे का, नम्रता येते आहे का, मान द्यायला दुसऱ्यांना मान मी देतोय का, जरी ते मला मान देत नसतील, इनफॅक्ट उलट करतात तरी मी करतोय का. हे चेक अँड बॅलन्सेस आहेत. आणि ते मेन हे करण्यासाठी आपण भक्तीमध्ये आलोय. काय करायला, बघायला काय चाललंय आपल्या जीवनामध्ये. अशा प्रकारे प्रबल लिहितात की असुर सामान्यतः शारीरिक दृष्ट्या अत्यंत सुदृढ असतात, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ही उत्तम असते. पण त्या सगळ्या गोष्टींचा ते भक्तीमध्ये उपयोग करत नाही, म्हणून त्यांचं दुर्दैव आहे. तर तो बघतो की अरे हे सगळे देवता उत्तर पळून गेलेले, त्यामुळे तो तो चिडतो अजून. कारण बेसिकली त्याला काय करायचं, दुसऱ्यांना पराजित करायचं. पण त्या समोरचा योद्धेच गायब आहे, त्यामुळे त्यांनी मोठी गर्जना केली आणि तो स्वर्गलोकातून परत आला. आणि तो काय करतो, मोठ्या समुद्रामध्ये उडी मारतो आणि एखाद्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे तिथे खेळायला लागतो. पण त्याची जी युद्ध करण्याची जी इच्छा आहे ती अपूर्ण झाली. आणि तिथे करून तो बेसिकली त्या समुद्रात तो अनेक वर्ष काय करतो, पोहू लागतो आणि तिथल्या जलचरांना एक सर्व प्रकारचा आय मीन नकोशीत परिस्थिती तो करून देतो. आणि ते वरुणाचे सैनिक जे आहेत इतर सर्व ते भयभीत होतात. असं कैक वर्ष तो समुद्रात पोहत असताना काय करतो तो, शेवटी अखेरीस जी वरुणाची राजधानी आहे विभावरी, तिथे तो पोहोचतो. तिथे पोहोचल्यानंतर तो विभावरी हे वरुणाचं काय अबोड आहे, अबोड म्हणजे त्यांचं धाम आहे. तिथे गेल्यानंतर आपण बघतो कृष्ण लीलेमध्ये पण एकदा वरुणाचे सैनिक नंद महाराजांना पकडून नेतात, अरे ही स्नान करण्याची वेळ नाहीये. तर त्या प्रकारे त्यांचं अबोड आहे पाण्यामध्ये. आणि तिथे हा गेल्यानंतर काय करतो, हिरण्याक्ष मुद्दाम त्यांना चिडवण्यासाठी त्यांच्या पाया पडतो आणि थट्टा म्हणून काय म्हणतो, हे राजे मला युद्धाची संधी. तेव्हा आपले वरुण देव त्याला म्हणतात, पश्यामि नान्यम पुरुषात पुरातनात यह संयुगे त्वाम रणमार्ग कोविद आराधयिष्यत्य असुरर्षभेहियतम मनस्विनोयम गृणते भवादृश. वरुणजी त्याला म्हणतात की तू युद्धामध्ये अतिशय कुशल असल्यामुळे तुला पुरातन पुरुष भगवान श्री विष्णू व्यतिरिक्त इतर कोणीही युद्धामध्ये समाधानी करू शकेल असं मला दिसत नाही. म्हणून हे असुर श्रेष्ठ, तू त्यांच्याकडे जा, तुझ्या सारखे मोठे मोठे वीर सुद्धा त्यांची स्तुती करतात.
तर वरुणजी म्हणतात की मी वृद्ध झालो आहे आणि आता मी कुठल्या युद्ध करत नाही. पण तुझी जी युद्ध करण्याची तीव्र इच्छा आहे ती पूर्ण करण्यामध्ये साठी एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण विष्णू. आणि तिथे येऊन काय होईल? तम वीर माराधभिपद्य विस्मय शैशस्ये वीरशये श्वभिर्वृतः यस्त्वद्विधानाम् असतां प्रशांतये रूपाणि धत्ते सदनुग्रहेच्छायाः. हे त्यांच्याकडे गेल्यावर तुझा अहंकार क्षणार्धात नष्ट होतो आणि कुत्र्यांनी वेढलेला असा तू चिरनिद्रा घेत युद्धभूमीवर पडून राहशील. आणि तुझ्यासारख्या दुष्टांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि पुण्यवंतांवर कृपा करण्यासाठी ते वरादेवासारखे अनेकविध अवतार धारण करत असतात. तर ऍक्च्युली हे ऐकल्यानंतर कोणी म्हणतात तुझे गेल्यानंतर तुझा वध होईल, तर आपण बेसिकली अशा व्यक्तीकडला युद्धासाठी ललकारणार नाही. पण ऍक्च्युली हिरण्याक्षाला आनंद होतो. त्यालाच म्हणतात की हे जे रातकिडे असतात, जे आपण बघू पावसाळ्यामध्ये किंवा इव्हन उन्हाळ्यामध्ये पण बघा, तुम्ही शेकोटी कराल जंगलामध्ये, तर किडे जे आहेत ते काही किडे ऍक्च्युली अग्नीत प्रवेश करतात. कारण त्यांना काय आहे, तो इतका आकर्षित करतो, पण त्यांना एंड रिझल्ट माहित नसतं. आणि आपल्याला तर आवाज येतो, बघितला माहित नाही. तुम्ही समजा बाहेर पिकनिकला वगैरे गेला असेल रात्री वगैरे, तर आम्ही ऍक्च्युली पहिले वाड्याला जायचो, तो बोन फायर करायचो तिथे. तो कित्येक किडे जे आहेत ना, ते स्वतःहून आत्महत्या म्हणजे बेसिकली. आणि तिथे मरमर चालते त्यांची की मी जातो पहिले, मी जातो. आणि त्यात ते इंधन म्हणून त्यात जम्प करतात. आणि क्षणार्धात काय होतात, खाक होतात, राख होतात. तर त्याच प्रकारे हे हिरण्याक्ष सारखे असुर जे आहेत, यांना यांची बुद्धिमत्ता मायेने काय करलेली असते, झाकलेली असते. की ऍक्च्युली मृत्यू दिसतोय म्हणजे बेसिकली, तरी ते त्याला काय करतात, आव्हान देतात. म्हणून श्रील प्रभुपाद म्हणतात की बेसिकली जे जे श्रीकृष्णांचे अर्च विग्रह हे नाकारतात, की आम्ही कशाला, म्हणजे हे कोण आहेत भगवंत, किंवा त्यांचे भक्तांना नाकारतात, भक्ती नाकारतात, त्यांना बळजबरीने मृत्यू, जेव्हा भगवंत काय होतं, कालोस्मी लोकक्षय प्रवृद्ध, भगवंतांचं म्हणजे फायनल रूप आहे काय, मृत्यू, तिथे नतमस्तक व्हायलाच लागतं. पण ते पेनफुल असत. काय होतं, असा कोणीच नाही जो भगवंतांना शरणागत होत नाही, असं कोणावरच पावरच नाहीये. पण जे सहज आहे, जे प्रेममय आहे, ते जे नाकारतात, त्यांना खूप त्रासदायक रित्या काय होतं, मृत्यूला शरणागत व्हावंच लागतं. आणि ते त्यांना त्यावेळेस पेनफुल असतं, आणि त्यांचा जो भवितव्य आहे ते पण पेनफुल असतं. कारण भगवंत म्हणतात की अशा लोकांना मी अजून अंधकारमध्ये योनीमध्ये टाकतो, जेणेकरून ते मला अजून विसरतो, अजून खालच्यात जातात. तर अशा प्रकारे जो संघ आहे त्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, आपल्या बुद्धीचा विकास करायला पाहिजे, की बेसिकली काय काय आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय माझ्या प्रगतीसाठी आहे, काय माझ्या अधोगतीसाठी. तर हे जे जाणण्यासाठी आपल्याला भक्ताचा संघ करणे आवश्यक आहे. कारण काय, तर आपण बघू की भक्तांमध्ये पण बऱ्याचशा प्रकारे काही आपल्याला काय म्हणतात त्याला, दुर्गुण दिसते. दुर्गुण इन द सेन्स की जे आपण बघतो की सगळ्यांमध्ये आहे, पण एक गुण बघायचा, तो गुण सगळ्या दुर्गुणांवर काय करेल, आवरण टाकून देईल. तो काय, की ते रोज जप करतात, भगवंतांचा जप करतात, रोज प्रसाद खातात जो भगवंतांना अर्पण केलेला आहे, हे की नाही. रोज भगवंतांनी जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, गीता भागवत, ते वाचतात, त्याचा अंमल करण्याचा प्रयत्न करतात, आणि तेच ज्ञान वितरण करण्याचा प्रयत्न करतात. या 4 गोष्टी ज्या आहेत, त्या बाकी कुठलाही व्यक्ती या भौतिक जगातील एकदम टॉप मॉरलिस्ट पण आहे, तो करत नाहीये. त्यामुळे
तथाकथित जे पण आपल्याला मध्ये हे दिसेल की या गोष्टीमुळे मला हा आवडत नाही आवडत नाही. पण या आपण ह्या 4 गोष्टी जर बघतो की तो जप करतोय, कोणाचा जप करतोय, श्रीकृष्णाचं नामाचा जप करतोय, हे की नाही, प्रसाद ग्रहण करतोय, बाकीकडे ते खात नाही येतो. या गोष्टींनी आपल्या त्याच्याकडे आकर्षण निर्माण झालं आणि इतर ते तथाकथित गुण याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तेव्हा पुढे आपल्यामध्ये ही बुद्धी काय होईल, विकसित होईल आणि मग आपलं जे श्रीकृष्णांवर जे डिपेंडन्स आहे ते वाढेल. तर आपल्याला मेन हेच करायचं आहे. सुरुवातीला आपण अध्याय सुरू काय केला की देवता हे दोनच व्यक्ती आहे, मनुष्य पृथ्वीवरील आणि देवता. हे फरक कसा जाणवू आपण? ऑथॉरिटीवर अवलंबून राहणे की समस्या आहे, प्रॉब्लेम आहे, काय करावं सांगा, तो देवता. आणि मानव, पृथ्वीवरील मानव काय करेल, त्या ऑथॉरिटीचा धिक्कार करेल की का तुम्ही असल्यामुळे. तर आपण म्हणतो की नाही, बेसिकली प्रॉब्लेम बघा, चर्चा काय चालली असेल ऑफिसमध्ये की हा हा बॉस गेला ना तर सगळं व्यवस्थित होईल. याच्यामुळे हे प्रॉब्लेम, यांनी रूल निर्माण केलेला आहे, हे प्रमोशन देत नाहीये, जास्त वेळ काम करायला लावतो, काही प्रेरणा देत नाहीये, काही गिफ्ट देत नाही, काही ना काही. तर बेसिकली हे सगळे प्रॉब्लेम मानवी समाजामध्ये दिसतात की ऑथॉरिटीचा धिक्कार. जे फर्स्ट थिंग काय, जो पेमेंट देतो त्याला शिवा मारणे. तर आणि तो पण त्याचा पण बॉस करत, तोही त्याच्या बॉसला शिवाय मारतो. हे असं प्रशिक्षण म्हणजे भौतिक जग. देवता कम्युनिटी सॅल्यूट टू ऑथॉरिटी. प्रॉब्लेम आला, इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि आम्ही अवलंबून आहे, आम्ही पूर्णपणे तुम्हाला सरेंडर ना, शरणागत. काय करा सांगा, कराल काय, दॅट इज देवता. तर आपल्याला हळूवारपणे आपलं जे जे पाश्चात्य शिक्षण आहे, ज्याच्यामुळे आपण जे ट्रेंड झालो आहोत की आय डोंट नीड एनिथिंग, किंवा मला मी सक्षम आहे, माझ्या बुद्धिमत्तेने, माझ्या अनुभवाने मी निर्णय घेऊ शकतो, तर आपण अजून प्रॉब्लेम क्रिएट करत राहतो. पण जेव्हा आपण अधिकृत व्यक्ती जे आहेत, जे अनुभवी आहेत, त्यांच्याकडनं मार्गदर्शन करून जर भक्तीमध्ये प्रगतीचा प्रयत्न करू तर ते सहज होईल. काय होईल? सहज होतं, कारण ते पण त्याच्यातून गेलेले असतात आणि ते सरळ आपल्या काय म्हणतात त्याला, कोमल स्वभावाने आपल्याला काय करू शकतात, मार्गदर्शन करू शकतात. अशा प्रकारे हा अध्याय इथे संपतो, 17वा अध्याय. आणि पुढचा 18व्या अध्यायामध्ये श्री वराहदेव यांचं काय होणार आहे, अवतरण होणार आहे आणि हिरण्याक्ष याच्यासोबत त्यांचं युद्ध आहे. ते आपण पुढच्या वेळेस बघूया. हरे कृष्ण. काही प्रश्न आहे कोणाचा? अनम्यूट करतो सगळ्यांना, एक सेकंड. तुम्ही अनम्यूट करू शकता आणि विचारू शकता काय प्रश्न. किती जण आले? 6 जण. अरे कुठे, बाकी कुठे गेले सगळे? अच्छा, हे दोघं बाहेर गेलेले आहेत. ठीक आहे, कोणीतरी अटेंडन्स घ्या, ठीक आहे ना. कोण गेले अटेंडन्स? तुम्ही घ्या, हा घ्या. तुम्ही अनम्यूट करू शकता, तसं काय प्रॉब्लेम नाही. डॉक्टर कुलकर्णी माते करणार, ठीक आहे. तुम्ही म्हणाला ना की पिंपळे प्रभू, कोणाचा हात वरती होता? ओके, एनिवे. अनेबल टू, अरे आय एम टेलिंग, मी इथे हे करतोय ऍक्च्युली. ठीक आहे, एक सेकंड. आता करा. हा, आता करू शकतो.
हा बोला राजेश प्रभू, काय प्रश्न आहे? प्रभूजी स्क्रीनशॉट काढला अटेंडन्सचा. हा व्हेरी गुड, तो स्क्रीनशॉट ठेवा मग आपण बघूया, सगळ्यांना मार्क्स पण देऊ त्याच्यानुसार. काही प्रश्न आहे राजेश प्रभू तुमचा याच्यावर? नाही ना प्रभूजी, नाही. नाही हा? अच्छा, ठीक आहे. तर प्रार्थना करू की प्रभूजी मला एक प्रश्न होता. हा विचारा. प्रभूजी म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू सध्या त्यांच्यावर असं काही आता म्हणजे त्यांच्या या काय म्हणतात त्याला अवतारामध्ये म्हणा किंवा लीलामध्ये कुठे त्यांच्यावर अन्याय झालेला नाहीये, म्हणजे मग आधीपासूनच ते एवढे आक्रमक काय? म्हणजे आपण नंतर पाहतो की हिरण्याक्षचा वध झाल्यावर हिरण्यकश्यपू खूप अग्रेसिव्ह होतो. हा हा, तर तर ऍक्च्युली मग आताच ते असे एकदम अग्रेसिव्ह. हा चांगला प्रश्न आहे. तर बेसिकली लक्षात घ्या की जय आणि विजय हे आपल्या वैकुंठामध्ये साक्षात विष्णूंचं काय ते प्रतिनिधी आहेत, त्यामुळे शांत आहेत, ठीक आहे, आणि एकदम वेल बिहेव्ड आहेत, म्हणून तो वैकुंठात आहेत, ठीक आहे. मग बॅकग्राऊंड हे दिलं आहे की बेसिकली कशा प्रकारे श्री विष्णूंची इच्छा आहे किंवा लक्ष्मी देवींना एकदा ते हे करतात, रोखतात, आणि त्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात, विष्णू म्हणतात ठीक आहे मला पण फायटिंग करायचं त्यामुळे तुम्ही या. पण होतं काय की चतुष्कुमार हे भक्त आहेत म्हणजे, तर त्यांचा अपराध होतो त्यांचा. झालं काय तर कोणाला डिस्प्लेज केला, डिस्प्लेज म्हणजे त्यांना असंतुष्ट केलं कोणाला. त्यांची इच्छा होती की भगवंतांचं दर्शन घ्यावं, म्हणून ते आलेत वैकुंठात. त्याला 1 2 2 3 4 5 6 गेट पार केले आणि जाणारच विष्णूंना बघण्यासाठी, तर हे त्यांना रोखतात. डिस्प्लेजर काय करतात, तर म्हणून एक लिहिलं आहे की आपल्या त्याने अपराध जो होतो तो भक्तांना जेव्हा आपण असंतुष्ट करतो, डिस्प्लीज करतो, तेव्हा काय होतं आपल्यामध्ये भौतिक इच्छा निर्माण होते. आणि त्यांना प्लीज केलं तर काय होईल, आपल्या भौतिक इच्छा कमी होतात आणि आध्यात्मिक म्हणजे आध्यात्मिक शरणागती किंवा भक्तीमध्ये प्रगती करणे ते आपलं ती इच्छा वाढते. तर जेव्हा जय विजय यांनी काय केलं, चतुष्कोबारांचा अपराध केला, तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये भौतिक इच्छा जागृत झाली. त्यामुळे जेव्हा भगवंत सांगतात की ठीक आहे तुम्हाला जास्त वेळ न राहण्यासाठी तुम्ही काय करा, फक्त 3च जन्म घ्या, पण तेव्हा तुमची काय होईल, माझ्या बद्दल तुमचं तीव्र वैर असेल. तर भगवंतांबद्दल तीव्र वैर म्हणजे काय की अतिशय जास्त वैर कसं निर्माण होईल, वैर कसं दोन व्यक्तींमध्ये वैर कसं निर्माण होतं, जेव्हा एकाच पोस्टसाठी दोन जण काय करतात, स्पर्धा करतात, तेव्हाच वैर असेल ना. किंवा दोघे म्हणतात नाही नाही तुम्ही तू कर, मग ते मैत्री होते. तर भगवंतांची पोस्ट घेणे हे सगळ्यात जास्त काय, त्यासाठी वैरी पाहिजे ना. म्हणून तर ज्या क्षणी फर्स्ट डे जेव्हा पडतात त्याच क्षणी आपण म्हणलं भयम द्वितीया अभिनिवेशत स्यात् ईशात अपेतस्य विपर्यय अस्मृती. ज्या क्षणी ते पडतात म्हणजे काय होतं, वैकुंठातून त्यांचं पतन होत, तेव्हाच त्यांना काय झालंय की आम्ही श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूंचे दास आहोत याची विस्मृती होती. तर दास म्हणजे सेवाभाव, आणि विस्मृती म्हणजे मग काय होईल, वैर, क्रोध याचं लक्षात. तर त्यामुळे ते क्रोध तो क्रोध आहे जो भगवंतांचं विस्मरण झालेलं त्यांचं, आणि त्यांना जोपर्यंत तोपर्यंत ते भगवंतांशी युद्ध करू शकणार नाही, ठीक आहे ना. त्यामुळे अशा प्रकारे ते हे वैर दिसतात आपल्याला हिरण्याक्षाशी आणि हिरण्याक्षामध्ये. फर्स्ट थिंग ही ऑर्डेन्ड नाहीत. इनफॅक्ट आपण पण तसे आलेलो आहोत. विदाऊट क्रोध कसं काय आपण प्रत्येक जीव इथे येणार, तटस्थ जीव जो आहे पण ते स्पेशल जीव आहेत, त्यांच्यात पॉवर पण आहे, हे की नाही. आणि ते आपल्यासारखे हे नाहीये, काय म्हणतात त्याला, नित्यबद्ध नाहीयेत. ते परत 3 याच्यानंतर परत स्थायिक झाले ते जय विजय म्हणून.
पण आपण तटस्थ शक्ती आहे, म्हणजे ते पण तटस्थ शक्ती आहेत, पण ते नित्यबद्ध आहेत, आपण नित्य मुक्त आहेत आणि आपली अजूनपर्यंत पोझिशन फिक्स झाली नाहीये. त्यामुळे आपली डळमळीत स्थिती आहे. येतं लक्षात. खूपच ठीक आहे सुंदर माताजी. प्रभूजी, आतापर्यंत हा? असा विचार नव्हता केला. हो, खूप सुंदर. हरे कृष्ण, हरे बोल. ठीक आहे. तर मी काय प्रश्न पाठवतो या अध्यायाचे, ते पुढच्या ते बघा काय. आणि मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी फोल्डर बनवत आहे. तो फोल्डर तुम्ही तुमचे जे प्रश्न आहे, ओपन बुक आणि जे पण असतील ना म्हणजे ते त्याच्यावर टाकत राहा, प्रश्न उत्तर वगैरे. म्हणजे मी तिथे तुमच्या फोल्डर मध्ये तुम्ही टाकत अध्याय कॅन्टो 3 अध्याय 17 त्याचं हे मटेरियल ते एक फोल्डर म्हणून त्यात टाकायचं, म्हणजे तुमच्यासाठी ते नेहमी राहील, मला चेक करता येईल. चेक करून पण मी तिथेच ठेवेल. ठीक आहे. हे क्लाउड वर एक फोल्डर बनवून ठेवतो तुम्हाला देतो. ओके, चालेल. म्हणून प्रभूजी, तुम्हाला आपल्या मागच्या परीक्षेचं काही झालं? हा, मागे आपली परीक्षा झाली, सगळ्यांनी पेपर दिले ना, पाठवले ना? नाही प्रभूजी, मी नाही दिलंय. हा, ज्यांनी नाही पाठवले ते पाठवा. हा. आणि तुम्हाला रिझल्ट पुढच्या आठवड्यात मिळून जाईल. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपलं सेकंड कॅन्टो डिस्ट्रीब्युशन झालंय का सर्टिफिकेट? सेकंड कॅन्टो सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन झालंय ना? कदाचित झालं. नाही झालं झालं, नाही झालं? नाही झालं. पक्का नाही झालं? दुसऱ्याचं सर्टिफिकेट नाही दिलं ना, दुसरा कॅन्टोचं नाही दिलं. अच्छा, ठीक आहे. बघतो. बघा सगळे आपापले ड्रॉवर चेक करा, 2 सर्टिफिकेट आहे काय. ठीक आहे ना? दुसऱ्याचं नाही दिलं. नाही दिलं ना? ठीक आहे, नाही. चालेल. आपण अरेंज करू या महिन्यामध्ये. ठीक आहे, चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्ण.